नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 5 मोठ्या मागण्या, जुलैमध्ये होणार मोठा निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सध्या 8व्या वेतन आयोगाची कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। 15 जून पर्यंत सर्व संघटनेच्या मागण्या सादर झाल्या असून आता आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। यातच महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने यावेळी फक्त वेतनवाढीची मागणी केली नाही, तर सेवा अटीमध्ये अनेक रखडलेले मुद्दे आयोगासमोर मांडले आहेत। या मागण्यांना कॅबिनेट सचिवांकडूनही पुढे पाठवण्यात आल्यामुळे पुढील बैठकीमध्ये यावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे। कर्मचारी संघटनांनी प्रत्येक 5 वर्षांनी पेन्शनचे पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे। तसेच पेन्शनधारकांना मिळणारा निश्चित वैद्यकीय भत्ता वाढवून पेन्शनमध्ये कपात करणार नसून ती जास्त लाभदायक करण्याची मागणी केली आहे। तसेच पेन्शनधारकांना मिळणारा FMA वाढवून दरमहा 3000 रुपये करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबियांना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्ये कपात न करता ती जास्त लाभदायी करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। केंद्रीय विभागातल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांची सॅलरी दिल्ली फायर सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आणावी अशी आणखी एक महत्त्वाची मागणी आहे। तसेच MSCP योजनेचा लाभ घेतल्यानंतर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन निश्चितीचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी नियमामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे। महिला कर्मचाऱ्यांनी मातृत्व लाभ कायद्याच्या सर्व तरतुदी काटेकोरपणे लागू करण्याचाही आग्रह संघटनांनी धरलेला आहे। यामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे। 6 ते 7 जुलै रोजी भुवनेश्वर तर 9 आणि 10 जुलै रोजी कलकत्तामध्ये विविध कर्मचारी संघटनांशी आयोगाची बैठक होणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।